श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. भाऊबीजेच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा. आणि आता चाललेली आयुषची भाऊबीजेचा व्हिडिओ हा 2-3 दिवसाचा म्हणजे एकत्रित करून केलेला व्हिडिओ आहे. आणि आम्ही ज्या दिवशी गावाला गेलतो त्या दिवशी भाऊबीज होऊन गेलती, तो पण हा व्हिडिओ इथं ह्याच्यात जॉईंट केलेला आहे. लावलं कसले तागाव बहीण भाऊ. गरम गरम चटका दिली. खा. पडले खाली. हा, तू त्याचं गिफ्ट देत करदोडा घाल. आयुष तू मन मेकअप कर. मेकअप नको. खरं सांगायचं झालंच तर आयुषला सख्खी बहीण नाही आहे, पण त्याला मावशीच्या मुली आणि माझ्या मैत्रिणीच्या मुली दरवर्षी भाऊबीजेला रक्षाबंधनला त्याला येतात ओवाळण्यासाठी. तर तोच हा व्हिडिओ आहे, पाहू शकता तुम्ही. त्याला सगळ्याच मुली माहेरी जातात आणि मग त्याच निमित्ताने आईवडिलांची, भावाची वगैरे सगळ्यांची भेट होते. तर आम्ही पण चाललेलो, पण भाऊबीज होऊन 2 दिवस झाले त्यानंतर चाललेलो आहोत. आपल्याला गाडव म्हणती. क्लोजअप किस नाही. खिडकीला आमचं गाव लांब आहे सोलापूर, तर मग आमच्यापासून जायला 5 ते 6 तास लागतात. तर बहीण पुण्यातून बसते स्वारगेटवरून आणि आमच्या गावात येते 1-1.5 तासामध्ये. तर त्याच एस टीमध्ये मी चढते. मग मुलांना पण सोबत होते आणि मला पण सोबत होते आणि तिला पण सोबत होते. तर पाहू शकता आमची बसमधली मस्ती. आणि आम्हाला एस टीने जाणंच सोयीस्कर वाटतं, कारण की स्वतःची गाडी घेऊन जायचं म्हटलं की लगेच 1 डेमध्ये रिटर्न यावं लागतं. तर मग बसने गेलंच तर मग आपल्याला राहता पण येतं आणि एन्जॉय पण करता येतं. तर तिनं तिकडून येतानाच जागा पकडून आलेली. तर पाहू शकता मुलांचा दंगा मस्ती चालू होता इथं. सरक मला आजीला थांबाची थांबी दुसरी वाट. लांब कशाला पोय वरती जाणार आहे ते. नाही बाई, वाट मोठी आहे त्याला. फायनली माहेरीला आल्याचा आनंद खूपच वेगळा असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे ह्याच्यात भाऊबीजेचा व्हिडिओ ॲड करत नाही आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.